लाडक्या बहिणींनो, विशेष खुलासा आज आपण करणार आहोत. ई-के-वाय-सी केलेली आहे, आधार लिंक सुद्धा आहे आणि डी-बी-टी ॲक्टिव्ह देखील असताना तरीही हप्ते का जमा झाले नाहीत? खात्यातील एक छुपी सर्वात मोठी चूक कोणती आहे? आणि 15 ऑगस्टला थकीत पैसे मिळणार का? या सर्वांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर संपूर्ण सत्य आणि उपाय आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करूया. तर सर्वात प्रथम हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पाहावा? तर सर्वात प्रथम याचं कारण की ई-के-वाय-सी व डी-बी-टी ॲक्टिव्ह असूनही खात्यात ₹1500 का जमा झाले नाहीत? छुपे तांत्रिक कारण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करूया. त्यानंतर बँकची अशी एक महत्त्वाची चूक जी 90% महिलांना माहीतच नाही, ज्यामुळे मेसेज येत नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे आले. तर ही देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करू. त्यानंतर 15 ऑगस्टचे मोठे अपडेट. प्रलंबित 2 ते 3 हप्ते ₹3000 ते ₹4500 एकत्र कोणाला मिळणार? हे आपण जाणून घेऊया, की हे ₹3000 ते ₹4500 कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार. घरबसल्या मोबाईलवरून ही एक पडताळणी 5 मिनिटात कशी दुरुस्ती करायची, हे देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. माहिती अर्धवट पाहिल्यास तुमच्या 15 ऑगस्टचा हप्ता पुन्हा अडकू शकतो. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिलं कारण आधार लिंक आणि एन-पी-सी-आय मॅपिंग. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, आधार लिंक केलं म्हणजे तुमचं काम झालं नाही. एन-पी-सी-आय मॅपिंग करा. तर ह्या दोन्हीमधला फरक आणि याचं दोघांचं अंतर काय आहे हे समजून घेऊया. सर्वात प्रथम आपण नेहमीचे आधार लिंक करतो ते जाणून घेऊ. बँक खात्याला आधार जोडणे म्हणजे फक्त ओळख पटवणे होय. यामुळे शासनाचा डी-बी-टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर निधी खात्यात जमा होत नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर आधार लिंक करा किंवा आधार लिंक आहे का? असं जर कोणी म्हटलं आधार लिंक आहे, तर तुमचं काम झालं असं नाही. तुम्हाला एन-पी-सी-आय मॅपिंग करावी लागेल. त्यामागचं कारण हे असं आहे, की फक्त आधार लिंक म्हणजे बँक खात्याला आधार जोडणे म्हणजे फक्त ओळख पटवणे होय. म्हणजे फक्त या ठिकाणी ओळख पटवणे, की तुम्ही कोण आहे हे आधार लिंक करणे होय. म्हणजे तुमचं बँक खात्याला तुमची ओळख पटवून देणे होय. पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर निधी खात्यात जमा होत नाही. तर एन-पी-सी-आय सीडिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी एन-पी-सी-आय सीडिंग म्हणजे मॅपिंग करणं गरजेचं आहे. शासकीय योजनेचा पैसे येण्यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये एन-पी-सी-आय याचं फुल फॉर्म नॅशनल पेमेंट कोऑपरेशन सर्व्हरशी सीडेड असणे अनिवार्य आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे कोणत्याही सरकारी कोणतीही योजना असो, राज्यस्तरीय किंवा केंद्रस्तरीय, तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे हे येण्यासाठी तुमचे पैसे येण्यासाठी एन-पी-सी-आय मॅपिंग असणे गरजेचं आहे. कारण सरकार हे दोन्ही पैसे केंद्रीय आणि राज्यस्तरीय डी-बी-टीद्वारे पैसे पाठवतो. तर डी-बी-टी पैसे येण्यासाठी एन-पी-सी-आय मॅपिंग करणे खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला ह्या दोन्हीमधील अंतर आता कळाले असेल. आधार लिंक करणे, आधार लिंक झालं म्हणजे सर्व झालं असं नसतं लाडक्या बहिणींनो. तुम्हाला एन-पी-सी-आय मॅपिंग करणे देखील खूप गरजेचं आहे. उपाय काय करावा? तुमच्या बँकेत जाऊन डी-बी-टी, एन-पी-सी-आय, आधार सीडिंग फॉर्म भरून द्यावा आणि स्टेट बँक किंवा पोस्ट बँकेत डी-बी-टी ॲक्टिव्ह ठेवावा. हे याचं सर्वात महत्त्वाचा उपाय. तुम्हाला आत्ताच जायचं आहे आणि त्या ठिकाणी पाहायचं आहे की आधार सीडिंग हे ॲक्टिव्ह आहे, म्हणजे डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे, एन-पी-सी-आय मॅपिंग झालेलं आहे की नाही आहे. जर नसेल तर तुम्हाला आधार सीडिंग फॉर्म भरून द्यावा लागेल. दुसरे कारण ई-के-वाय-सी वर डेटा जुळणीत त्रुटी. लाडक्या बहिणींनो, नावातील फरक आधार कार्ड, बँक खात्यावरील नावातील स्पेलिंगमध्ये भिन्न असणे. जर एखादी अक्षरे वेगळी असली, एच्या जागी जर टी असले किंवा पीच्या जागी ए असले, तरी देखील तुमच्या नावामध्ये फरक असल्यामुळे पैसे हे जमा होणार नाही. त्यानंतर ओ-टी-पी व मोबाईल नंबर. आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद असणे किंवा ई-के-वाय-सी अर्धवट राहणे. भरपूर लाडक्या बहिणींना ओ-टी-पी येत नाही. तर लाडक्या बहिणींनो, याचं कारण हा असं आहे, की तुम्ही जो नंबर दिलेला आहे, तो नंबर ॲक्टिव्ह नसणे. त्यावर नंबरवरती जर ओ-टी-पी आला नाही, तर तुम्हाला वाटतं आम्हाला ओ-टी-पी येत नाही. तर लाडक्या बहिणींनो, जो नंबर दिलेला आहे, तो ॲक्टिव्ह आहे का? त्याच्यावरती मेसेजची सुविधा चालू आहे का? हे अगोदर चेक करा. आता सगळ्यात महत्त्वाचं शासकीय परत पडताळणी. लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी केल्यानंतर
पोर्टलवर डेटा अपडेट होण्यासाठी वेळ लागत आहे. भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे, आमचं पोर्टलवर काहीच दाखवत नाही, तर याला वेळ लागत आहे. ही शासकीय परत पडताळणी ही सुरू आहे. तर वेळ लागत आहे कारण परत फेर तपासणी सुरू आहे व टप्प्याटप्प्याने अपडेट होत आहे. लाडक्या बहिणींनो, भरपूर लाडक्या बहिणींना मेमध्ये हप्ता नाही आला, मग जूनमध्ये नाही मिळाला आणि जूनमध्ये नाही आला त्यांना जुलैमध्ये मिळाला. असं हे चालू आहे. हे टप्प्याटप्प्याने हे आता सगळे अपडेट होऊन तुमच्या खात्यामध्ये थकीत हप्ते हे जमा होत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे स्टेटस तपासण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप किंवा पोर्टलवर जाऊन ई-के-वाय-सी स्टेटस हे तपासायचं आहे. तिसरे कारण बँक विलिनीकरण व संयुक्त खाते. बँक मर्जिंग समस्या, सिंडिकेट कॉर्पोरेशन, देना बँक इत्यादी बँकेचे विलिनीकरण झाल्यामुळे नवीन आय-एफ-सी कोड सिस्टीममध्ये अपडेट न झाल्यास पेमेंट फेल होते. लाडक्या बहिणींनो, हा कोड तुम्हाला अपडेट करायचा आहे. जर तुम्ही अपडेट केला नसेल, तर तुमची पेमेंट ही फेल झाली असेल. आता भरपूर लाडक्या बहिणींना ही सुविधा माहीतच नाही हे काय असतं. तर आय-एफ-सी कोड हा बँकेचा असतो. ते बँकेमध्ये जर हा चेंज झाला, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तर याची अगोदर अपडेट करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर संयुक्त जॉइंट खाते हे सर्वांना माहीत आहे. पती किंवा इतर सदस्यासोबत जोडलेले खाते असल्यास डेबिट ट्रान्सफर अडकू शकते. स्वतःचे वैयक्तिक खाते असणे सर्वात उत्तम. खाते इनॲक्टिव्ह असणे, दीर्घकाळ व्यवहार न झाल्यामुळे बँक खाते डोरमंट किंवा इनॲक्टिव्ह झाले असल्यास पैसे क्रेडिट होत नाही. त्यासाठी तुम्हाला ₹100 चा किमान व्यवहार करावा लागतो. टाकायचे, काढून घ्यायचे. यानंतर तुमचं खातं हे ॲक्टिव्ह होऊन जाणार. तर 15 ऑगस्टची मोठी अपडेट, थकीत हप्ते मिळणार का? तर लाडक्या बहिणींनो, याचं उत्तर आहे होय. तुम्हाला सर्व थकीत हप्ते हे मिळणार आहे. 3,000 किंवा ₹4,500 एकत्र मिळणार. तर लाडक्या बहिणींनो, शासकीय निर्णय काय म्हणतो? ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, पण तांत्रिक कारणास्तव पैसे आले नाहीत, त्यांना एकत्रित निधी दिला जाणार आहे. ही एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. या सर्व लाडक्या बहिणींना थकीत हप्ते हे आता मिळणार आहे. स्पेशल ड्राईव्ह 15 ऑगस्ट पूर्वी सर्व प्रलंबित अर्जाची ई-के-वाय-सी व बँक पडताळणी पूर्ण केली जात आहे. लाडक्या बहिणींनो, ही एक मोठी खुशखबर आहे. 15 ऑगस्ट पूर्वी सर्व लाडक्या बहिणी ज्या पात्र असतील, ई-के-वाय-सी केलेली असेल, या लाडक्या बहिणींना हप्ता मिळवण्यासाठी ही पडताळणी पूर्ण केली जात आहे. रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिन भेट, लाडक्या बहिणींना ही एक मोठी भेट आहे. पात्र महिलांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींना एक मोठी आनंदाची बातमी, ती म्हणजे तुमचे थकीत हप्ते ह्यावेळेस 100% मिळणार आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी ह्या अपात्र झाल्या होत्या. त्यांना परत पात्र करण्यात आले आहे. याचा ठोस पुरावे आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे. ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना पुन्हा कसे पात्र करण्यात आले. तर लाडक्या बहिणींनो, या जुलै हप्त्यामध्ये तुमचे पैसे 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. पण त्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी केलेली पाहिजे आणि तुम्ही पात्र असावा. तर हे दोन्ही असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% हे तुमचे थकीत हप्ते जमा होणार. तुमचा अर्ज कुठल्या टप्प्यावर? स्टेटस चेक. पोर्टलवरील स्टेटस काय दाखवते? अप्रूव्ड, डिसअप्रूव्ड, पेंडिंग, पेमेंट फेल. याचा अर्थ काय होतो? जर तुमचा अप्रूव्ड दाखवत असेल, तर लाडक्या बहिणींनो, याचा अर्थ असा आहे की अर्ज मंजूर झाला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे? बँकेत जाऊन डी-बी-टी, एन-पी-सी-आय लिंक तपासायची आहे. याची खात्री करायची आहे, चालू आहे की नाही आहे. कारण अप्रूव्ड दाखवत असेल, तर लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. तुम्हाला काय चेक करायचं आहे? तुमचं बँकेत जाऊन डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे की नाही आहे. याचं सक्रिय आहे की नाही आहे. त्याच्यानंतर डिसअप्रूव्ड दाखवत असेल, अर्जात काही त्रुटी आहे. जर या ठिकाणी असं दाखवत असेल, तर लाडक्या बहिणींनो, अर्जात काहीतरी चुकी आहे. अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधून किंवा पोर्टलवर दुरुस्ती करावी लागणार. तर आता सध्याला हे चालू नाही आहे. लवकरात लवकर हे चालू होणार आहे आणि ही दुरुस्ती तुम्हाला करावी लागणार. पेंडिंग अंडर रिव्ह्यू, पडताळणी सुरू आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना पेंडिंग अंडर रिव्ह्यू असं दाखवत असेल, तर त्यांची पडताळणी सध्याला मध्ये सुरू आहे. 15 ऑगस्टपर्यंत वाट पहा. सर्व थकीत हप्ता जमा होणार. लाडक्या बहिणींनो, ज्यांना पेंडिंग आहे, अंडर रिव्ह्यू आहे, त्यांना काळजी करू नका. तुमच्या 15 ऑगस्टपूर्वी सर्व थकीत हप्ते तुमचे जमा होणार आहे. किमान 15 ऑगस्टपर्यंत तरी वाट पहा किंवा जुलै हप्त्यासोबत
तुमचा हप्ता हा 100% मिळणार. पेमेंट फेलेड असं दाखवत असेल तर बँक खात्याची समस्या. लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे पाठवण्यात आले, पण काही कारणास्तव हे पैसे तुमचे पाठवले ते परत चालले गेले, तर याला म्हणतात पेमेंट फेलेड. तर यासाठी तुम्हाला बँकेच्या नवीन IFSC कोड किंवा आधार सीडिंग करा. तुम्हाला IFSC कोड पाहून घ्यायचा आहे. ज्या मी आता बँक सांगितलेलं आहे, त्या IFSC कोड हे बदलला आहे किंवा तोच आहे, याला अपडेट करा आणि आधार सीडिंग करून घ्या. जर झाली नसेल किंवा NPCI मॅपिंग हे देखील अपडेट करून घ्या. हे झाले तुमचा अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे, स्टेटस चेक कसं करायचं व त्याचा अर्थ काय होतो. तर लाडक्या बहिणींनो, हेल्पलाईन व तक्रार निवारण प्रणाली. टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक हा 181 महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन. पण भरपूर लाडक्या बहिणींचा असा प्रश्न येतोय, की आम्ही हा टोल फ्री नंबर 18 वर नंबर कॉल केला, तर हा लागतच नाही, कोणी उचलतच नाही. मग आमची तक्रार नोंदवू कशी? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पोर्टल ग्रीव्हन्स अधिकृत वेबसाईटवरतील ग्रीव्हन्स मेनूमध्ये जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे. जर हा नंबर लागत नसेल, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, परत ट्राय करा. जर लागला नाही, तर तुम्हाला पोर्टलवर जाऊन अधिकृत वेबसाईटवरील ग्रीव्हन्स या मेनूमध्ये जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे. तहसील कार्यालय, स्थानिक सेतू केंद्र किंवा तहसील कार्यालयातील लाडकी बहीण कक्षात संपर्क साधा. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि विशाल चव्हाण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा नवीन अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.